नमस्कार मंडळी, राम राम. तर सगळे जेवण वगैरे करून जिकडे तिकडे जातात, पण हे घरी आपल्याला आवरावं लागतंय. तर खूप सारा पसारा पडतो. तर जे काय पडायचं आहे तो एकदाच पडू दे असं मला वाटतंय. आणि सगळं झाल्यानंतर सगळे जिकडे तिकडे आपापल्या कामाला गेल्यानंतर मग मला निवांत आवरता येते आणि परत कोणी घाण करत नाही. त्यामुळे एक छान ते वेगळं सुख भेटतंय का. तर म्हणून मी थोडासा पडला तरी पडला, असं थोडंसं जास्त झाला तरी चालेल, पण एकदाच आवरायचं काय ते. तर आपण चार चारदा आवरायचं, परत चार चारदा तेवढाच पसारा पडणार, तर आपल्यासुद्धा मूड ऑफ होतो आणि मग आपल्याला सुद्धा कंटाळा येतो सारखं सारखं आवरायचं. त्यामुळं मग एकदाच असं छान असं क्लीन करून घ्यायचं. सगळे जेवण वगैरे झालं, स्वयंपाक झाला तर जातात आपापल्या कामाला आणि हा सगळा पसारा मग मी आवरत बसते. तर मग बाकीची घरातली पण कामं असतात बरेच काही. तर जे काय कामाला जातात त्यांना वाटतं की काय घरी आता एकदा जेवण वगैरे झाली, स्वयंपाक झालं तर काय काम आहे घरी, आता निवांत आराम होईल असं वाटत असतं सगळ्यांना. पण तसं अजिबात नसतं, कारण घरातली कामं एवढी असतात ते प्रत्येक गृहिणीलाच माहिती. आणि ते बघा माझं किचनचं, म्हणजे जिथे मी स्वयंपाक करते तिथलं माझं छान असं आवरून झालं. तर माझं इथं बैठे किचन आहे, तर मला तेच खूप आवडतं. बसून स्वयंपाक करायला मला फार आवडतो, कंटाळा येत नाही अजिबात. ते स्वच्छ करते की नाही तोपर्यंत इकडे भांडी माझी वाट बघत होती. तर किती मोठी पाटी भरून भांडे पडलेत. तर आज काय असं विशेष मेनू पण नव्हता, इडली वगैरे असं काय. तर तरीसुद्धा एवढे भांडे पडतात. तर असे 2 टाईम मला भांडे एवढे पडतात आणि मला भांडे जरा जास्त लागतात स्वयंपाक करताना वापरायला. आणि मला ते घासायला सुद्धा खूप आवडतात. असं एकदम छान वाटतं मला भांडे घासायला आणि एकदम चकचकीत काढल्यानंतर तो आनंद वाटतो एकदम मनातून असा. तर हे छान अशी भांडी घासून घेतली तर एवढी सगळी भांडी मला 2 टाईम पडतातच. तर ते रोजचं आहे, त्यामुळे काय कंटाळा येत नाही मला भांड्यांचा अजिबातच. मला फक्त कपड्यांचा कंटाळा येतो, अजिबात धुवावीशी वाटत नाही. हे सगळं काम मला माझा छोटासा आदू झोपल्यानंतरच मला आवरावं लागते, कारण तो सगळं मध्ये मध्ये करतो आणि ओला होतो पूर्ण. त्यामुळं मग तो झोपल्यानंतर मला हे सगळं क्लिनिंग करून घ्यावं लागते. नाहीतर तोपर्यंत तसंच बघत बसलं तरी चालेल, फक्त झाडून वगैरे काढून बसत असते. त्यानंतर मग कपडे भांडे वगैरे बाकीचं करते. सगळं आवरलं आणि शेतात गेलो. इथे बघा थोडासा आळू लावला होता, त्याला पाणी दिले, लसणाला पाणी दिलं आणि मग थोडासा वाटाणा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता, तर त्याचा सगळा वाटाणा तोडून घेतला. तर इथे थोडासा लसूण लावला होता, तो पण भिजवला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब